Hello student, welcome to physics lecture. Today we are going to start new chapter. Chapter number 8 is electrostatic. We know that electric म्हणजे इलेक्ट्रिसिटी अँड स्टॅटिक आपल्याला माहित पाहिजे. इलेक्ट्रोस्टॅटिक इलेक्ट्रो तर आपल्याला माहित आहे. इलेक्ट्रो म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड आणि स्टॅटिक म्हणजे काय आहे? रेस्ट. स्टॅटिक म्हणजे रेस्ट. Electrostatic, it is a branch of physics that study the charges at rest. इलेक्ट्रोस्टॅटिक ही फिजिक्सची ब्रँच आहे ज्यामध्ये चार्जेसचा स्टडी केला जातो, परंतु ते चार्ज कसे असायला पाहिजे? रेस्ट मध्ये असायला पाहिजे. आपल्याला फोर्स बद्दल माहिती आहे. फोर्स म्हणजे काय? एक्सटर्नल इन्फ्लुएन्स बाय विच एनी ऑब्जेक्ट कॅन मूव्ह. फोर्स असं एक्सटर्नल इन्फ्लुएन्स आहे ज्यामुळे ऑब्जेक्ट काय होतो? मूव्ह होतो. आपल्याला हे सगळं झालेलं आहे. 8वी 9वी 10वी मध्ये सगळं झालेलं आहे. तरी एक वेळा रिव्हिजन म्हणून घेत आहे. देअर आर टू टाइप्स ऑफ फोर्सेस. फर्स्ट इज द कन्झर्वेटिव्ह फोर्स अँड सेकंड इज द नॉन कन्झर्वेटिव्ह फोर्स. कारण की आपल्याला इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स कडे यायचं आहे म्हणून हे सगळं आपण स्टडी करत आहे. कंजर्वेटिव्ह फोर्स म्हणजे द फोर्स विच डिपेंड्स ओनली ऑन इनिशियल अँड फायनल पोझिशन. असा फोर्स जो फक्त इनिशियल आणि फायनल पोझिशन वरतीच काय असतो? डिपेंड असतो. फॉर एक्झाम्पल ग्रॅव्हिटेशनल फोर्स अँड सेकंड इज द इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. आणि या प्रोसेसमध्ये या कन्झर्वेटिव्ह फोर्स मध्ये जे वर्क डन होते ते वर्क डन काय राहते? झिरो राहते. काय राहते? झिरो राहते. नॉन कन्झर्वेटिव्ह फोर्स, द फोर्स वेअर द वर्क डन और कायनेटिक एनर्जी डिपेंड्स ऑन अदर फॅक्टर सच एज व्हेलोसिटी और पर्टिक्युलर पोझिशन. या फोर्स मध्ये जे वर्क डन राहते किंवा कायनेटिक एनर्जी ही दुसऱ्या फॅक्टरवरती डिपेंड राहते, जसं की व्हेलॉसिटी आहे किंवा पार्टिकलची पोझिशन आहे किंवा चार्जची पोझिशन आहे. याचा एक्झाम्पल नॉन कन्झर्वेटिव्ह फोर्सचं एक्झाम्पल आहे फ्रिक्शनल फोर्स. आता आपण या डायग्राम वरून समजून घेऊया. इथे एक काय बॉडी घेतलेली आहे ज्याचं मास किती आहे? मास m आहे आणि जी ग्रॅव्हिटेशनल ड्यू टू ग्रॅव्हिटी आहे. वेट किती येईल त्याचं? mg. ती बॉडी इथे आहे. इथे पण त्या बॉडीचं वेट किती राहील? mgच राहील. या प्रोसेस मध्ये वर्क डन किती होईल? झिरो. इट इज द कन्झर्वेटिव्ह फोर्स. सेकंड हे काय आहे? फ्रिक्शनल फोर्सचे एक्झाम्पल आहे. आपण हे ऑसिलेशन मध्ये बघितलेलं आहे. इथे काय आहे? हा मास ब्लॉक घेतलेला आहे ज्याचा मास m आहे. हा स्प्रिंग आहे. इथे काय होते? फ्रिक्शनल फोर्स अप्लाय होतो. म्हणजे वर्क डन इथे काय होते? झिरो नसते या प्रोसेसमध्ये. इट इज नॉन कन्झर्वेटिव्ह फोर्स. आपल्याला जे आहे इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स हे किंवा आपल्याला कुलॉम्स फोर्स म्हणजे काय पहिले स्टडी करायचं आहे. कुलॉम्स फोर्स इट इज अन अट्रॅक्टिव्ह अँड रिपल्सिव्ह फोर्स बिटवीन पार्टिकल्स आर कॉज ड्यू टू चार्जेस ऑफ पार्टिकल. कुलॉम फोर्स म्हणजे काय आहे? हा एक अट्रॅक्टिव्ह किंवा रिपल्सिव्ह फोर्स आहे दोन पार्टिकल मधला. फॉर एक्झाम्पल जर आपण कन्सिडर केले हे दोन चार्जेस आहे. हा -q चार्ज आहे आणि हा +q चार्ज आहे. अपोजिट चार्जेस आहे म्हणजे इथे काय राहील? फोर्स ऑफ अट्रॅक्शन राहील. हा चार्ज याला अट्रॅक्ट करेल, हा चार्ज याला अट्रॅक्ट करेल. फोर्स ऑफ अट्रॅक्शन राहील इथे याच्यामध्ये. सेकंड आपण दोन चार्ज घेतलेले आहे. हा पॉझिटिव्ह क्यू आहे आणि हा पण पॉझिटिव्ह क्यू आहे. म्हणजे दोन्ही चार्ज काय आहे? सेम आहे. म्हणजे काय? रिपल्शन राहील दोन्ही याच्यामध्ये सेम चार्जेस असल्यामुळे. इथे आपण निगेटिव्ह चार्ज घेतले इथं पण काय राहील? रिपल्शन राहील. काय राहील? रिपल्शन राहील. याच्यावरूनच इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स चा काय झालेला आहे? कुलॉम फोर्स इट इज अन अट्रॅक्टिव्ह फोर्स और रिपल्सिव्ह फोर्स. हे तुम्हाला समजलं असेल. हे सगळं तुमचं 11th स्टँडर्ड मध्ये झालेलं आहे.
आता आपल्याला बघायचं आहे नेक्स्ट, आता आपल्याला बघायचं आहे गॉसियन सरफेस. गॉसियन सरफेस म्हणजे काय? द क्लोज सरफेस इन 3D space such that the flux of vector field is calculated. गॉसियन सरफेस हा काय? क्लोज सरफेस आहे 3D स्पेस मधला, ज्यामध्ये आपण फ्लक्स ही व्हेक्टर फील्ड मध्ये काढू शकतो. तर आपल्याला फ्लक्स म्हणजे काय माहिती पाहिजे आणि व्हेक्टर फील्ड म्हणजे काय हे माहिती पाहिजे. आपल्याला फील्ड माहित आहे. व्हेक्टर फील्ड किती टाइपच्या फील्ड आहे? फर्स्ट आहे ग्रॅव्हिटेशनल फील्ड, जे ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे तयार होते. सेकंड आहे मॅग्नेटिक फील्ड, जी मॅग्नेटिक फोर्समुळे तयार होते. थर्ड आहे इलेक्ट्रिक फील्ड, जी इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्समुळे तयार होते. त्याला काय हे आहे? व्हेक्टर फील्ड. आता आपण जर एक कन्सिडर केलेलं आहे, जर आपण चार्ज घेतले तर चार्ज, आता हा पॉझिटिव्ह हा चार्ज आहे, पॉझिटिव्ह चार्ज, ठीक आहे. तर हा चार्ज आहे तर याचं काहीतरी फील्ड असेल. प्रत्येक चार्जचं काहीतरी फील्ड आहे, म्हणजे हे याचं फील्ड झालं. इतक्या अंतरापर्यंत त्याचं काय राहील? लिमिट राहील अट्रॅक्ट करण्याची किंवा रिपल्स करण्याची. म्हणजे प्रत्येक चार्जचं काहीतरी काय राहते? फील्ड राहते. आता आपण इथे कन्सिडर केलेला आहे, हा पॉइंट चार्ज घेतलेला आहे, ठीक आहे. आणि याच्या भोवताल हे काय आहे? पॉझिटिव्ह चार्जेस घेतलेले आहे आपण, दिसत आहे डायग्राम मध्ये. आणि या प्रत्येक चार्जचं काय फील्ड आहे? याचं फील्ड आपण इथे कन्सिडर केलं असं, या चार्जचं असं फील्ड, या चार्जचं पण असं फील्ड. या टोटल चार्जचं काय केलेलं आहे? फील्ड आपण कन्सिडर केलेलं आहे. तर एक आपल्याला एक पूर्ण काय भेटेल? एक सर्कल भेटेल किंवा सरफेस भेटेल, क्लोज सरफेस भेटेल. हा जो डॉटेड लाईनने दाखवलेला आहे, डॉटेड लाईनचा जो सर्कल आहे, तो आपल्याला काय मिळाला आहे? क्लोज सरफेस मिळालेला आहे. तोच आपला काय झालेला आहे? गॉसियन सरफेस. त्यालाच मग आपण काय म्हणू? गॉसियन सरफेस. आता तुम्हाला हे गॉसियन सरफेस समजलं असेल. जर इथे आपण इथे काय घेतलंय? अर्थ असेल आणि इथे जर मून असेल तर इथे कोणती फील्ड राहील? ग्रॅव्हिटेशनल फील्ड राहील. जर इथे काय असेल? मॅग्नेट असेल तर इथे काय होईल? मॅग्नेटिक फील्ड तयार होईल. इलेक्ट्रिक फील्ड पण तशीच तयार होईल. म्हणजे आपला हा काय झाला? गॉसियन सरफेस राहील, ठीक आहे. आता आपल्याला माहिती पाहिजे फ्लक्स म्हणजे काय? फ्लक्स इट इज द प्रेझेन्स ऑफ फोर्स फील्ड इन स्पेसिफाईड फिजिकल मीडियम. फ्लक्स म्हणजे काय आहे? ते प्रेझेन्स ऑफ फोर्स फील्ड, फोर्सचं फील्ड स्पेसिफाईड फिजिकल मीडियम मध्ये. और इट इज ऑल्सो कॉल्ड द फ्लो ऑफ एनर्जी थ्रू सरफेस. फ्लो ऑफ एनर्जी थ्रू सरफेस, हे झालं फ्लक्स. आता आपल्याला माहिती पाहिजे की इलेक्ट्रिक फ्लक्स म्हणजे काय. आता आपण इलेक्ट्रिक फील्ड मध्ये बघत आहे, तर म्हणजे आपल्याला माहिती पाहिजे इलेक्ट्रिक फ्लक्स म्हणजे काय. इलेक्ट्रिक फ्लक्स समजण्यासाठी थोडं एक डेरिवेशन आपल्याला बघायचं आहे. दिस इज द टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रिक फोर्स लाइन्स पासिंग थ्रू ए सरफेस. इलेक्ट्रिक लाइन फोर्स पासिंग थ्रू ए सरफेस. टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रिक लाइन पासिंग थ्रू ए सरफेस. ती काय झाली? आणि द लाइन ऑफ फोर्स पास द सरफेस इज पर युनिट एरिया इज इंटेन्सिटी. पर युनिट एरिया मधून किती लाइन ऑफ फोर्स पास होते त्या सरफेस मधून, ती झाली त्याची इंटेन्सिटी ऑफ दॅट इलेक्ट्रिक फील्ड. इलेक्ट्रिक फील्डची इंटेन्सिटी म्हणजे काय? त्याचा पॉवर, म्हणजे तिथे किती पॉवर आहे त्या फील्ड मध्ये, किती लाइन ऑफ फोर्स युनिट सरफेस मधून जातात, त्याला आपण काय म्हणू? इंटेन्सिटी. जर आता आपण इथे कन्सिडर केला, एखादा ऑब्जेक्ट कन्सिडर केला, ठीक आहे. आपण आता हे सरळ असं घेतलेलं आहे, बुक्स असेल किंवा काय असेल, तर इथून काय जाईल? इलेक्ट्रिक लाइन्स ऑफ फोर्स पास होईल सरळ, ठीक आहे. ही काय झाली आपली इलेक्ट्रिक फील्ड. ही काय आहे? इलेक्ट्रिक फील्ड सरळ जात आहे. हे जो टोटल नंबर ऑफ काय झालं? इलेक्ट्रिक लाइन्स ऑफ फोर्स पासिंग थ्रू द सरफेस, सरफेस मधून पास होत आहे. आता त्याच आपण बुक्सला थोडं
काय केलं, तिरपं केलेलं आहे. त्याच्या डायग्राम मध्ये दाखवल्याप्रमाणे बघा. ठीक आहे, दिसलं तुम्हाला डायग्राम मध्ये. तर इथून पण इलेक्ट्रिक फील्ड काय होत आहे, इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स पास होत आहे त्या सरफेस मधून. ठीक आहे. आता इलेक्ट्रिक इंटेन्सिटी E इज इक्वल्स टू काय आहे, नंबर ऑफ लाईन्स ऑफ फोर्स अपॉन एरिया एनक्लोजिंग द लाईन्स ऑफ फोर्स. नंबर ऑफ लाईन्स ऑफ फोर्स अपॉन एरिया एनक्लोजिंग द लाईन्स ऑफ फोर्स. याच्यावरून आपण नंबर ऑफ लाईन्स ऑफ फोर्स काढू शकतो या फॉर्म्युल्यावरून. इज इक्वल्स टू काय, E इंटू एरिया इज द इंटेन्सिटी, E अँड इंटू एरिया. हे झालं नंबर ऑफ लाईन्स ऑफ फोर्स. नंबर ऑफ लाईन्स ऑफ फोर्स इज इक्वल्स टू इंटेन्सिटी इंटू एरिया. When the area is inclined at an angle theta, आपण आता हा एरिया कन्सिडर केलेला आहे, तो इन्क्लाइन झाला थिटा अँगलनी विथ द डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड. ही का आपली इलेक्ट्रिक फील्ड आहे. तो एरिया इन्क्लाइन झाला ऍट अन अँगल थिटानी इलेक्ट्रिक फील्ड सोबत. ठीक आहे. आता अँगल बिटवीन ई अँड व्हेक्टर डीएस, आता स्मॉल व्हेक्टर डीएस घेतलेला इथे, किती आहे, थिटा. या दोन मधला अँगल किती आहे, थिटा आहे. तर फ्लक्स, नंबर ऑफ लाईन्स ऑफ फोर्स, नंबर ऑफ लाईन्स ऑफ फोर्स आपण इंडिकेट केलं डी फायने. डी फाय इज इक्वल्स टू ई. आता आपल्याला याच्यातला अँगल किती आहे, कॉस थिटा आहे, तर व्हेक्टर घेऊ आपण याचं, म्हणून डीएस कॉस थिटा, डीएस कॉस थिटा. ठीक आहे. म्हणून डी फाय इज इक्वल्स टू ई डीएस कॉस थिटा. डी फाय इज इक्वल्स टू ई डीएस कॉस थिटा. हे काय, डॉट प्रॉडक्ट आहे आपला, म्हणून डीएस, डी फाय इज इक्वल्स टू ई डॉट डीएस. द टोटल फ्लक्स थ्रू एंटायर सरफेस. आता हा स्मॉल सरफेस मध्ये डीएस सरफेस मधून किती फ्लक्स जात आहे, ई डॉट डीएस. आता आपल्याला टोटल सरफेस मधून किती फ्लक्स पास होत आहे, लाईन्स ऑफ फोर्स पास होत आहे. फाय इज इक्वल्स टू काय करू आपण, याला इंटिग्रेट करू. फाय इंटिग्रेट डी फाय इज इक्वल्स टू इंटिग्रेट डी फाय ची व्हॅल्यू किती आहे, ई डॉट डीएस. हे फाय इज इक्वल्स टू इंटिग्रल क्लोज इंटिग्रल ई डॉट डीएस, ई डॉट डीएस. दिस इज द गॉस लॉ. हाच काय आपला गॉस लॉ आहे. It is also written as Q is equals to, phi is equals to Q upon epsilon naught. Q upon epsilon naught. Where phi is the total flux coming out a closed surface and Q is the total charge inside the closed surface. तर closed surface घेतला तर आता आपण इथे हे कशासाठी घेतलेलं आहे, आपल्याला इलेक्ट्रिक फ्लक्स समजण्यासाठी हे आपण इथे घेतलेलं आहे. इलेक्ट्रिक फ्लक्स समजण्यासाठी. इलेक्ट्रिक फ्लक्स म्हणजे काय आहे, इलेक्ट्रिक फ्लक्स इट इज इक्वल टू द इंटेन्सिटी, इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी इंटू एरिया, हे सगळं तुमचं 11th स्टँडर्ड मध्ये झालंय. गॉस लॉ पण तुमचा 11th स्टँडर्ड मध्ये झालेला आहे. या चॅप्टर मध्ये तुम्हाला स्टडी करायचं आहे. इन दिस सेक्शन वी शॉल सी how to obtain the electric field intensity for some symmetric charge configuration with the help of some example. आपल्याला त्याचे अप्लिकेशन बघायचे आहे गॉस लॉचे. अप्लिकेशन ऑफ गॉस लॉ. फर्स्ट application of Gauss law. First, the electric field intensity due to uniformly charged spherical shell or hollow sphere. आता इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी युनिफॉर्मली चार्ज स्पेरिकल सेलची आपल्याला किंवा स्फिअरची काढायची आहे. काय घेतलेलं आहे आपण, एक कन्सिडर ए स्फिअर ऑफ रेडियस कॅपिटल आर विथ इज सेंटर ॲट ओ charged to a uniform charge density sigma placed in a dielectric medium of permittivity epsilon.
द टोटल चार्ज ऑन द स्पीयर क्यू इज इक्वल्स टू, टोटल चार्ज किती राहील, क्यू इज इक्वल्स टू सिग्मा इंटू एरिया, सिग्मा इंटू 4πr स्क्वेअर. काय घेतलेलं आहे, कन्सिडर डायग्राम मध्ये दाखवल्याप्रमाणे हा काय आहे, एक स्पीयर आहे, त्याची रेडियस कॅपिटल आर आहे आणि सेंटर ओ आहे आणि चार्ज झालेला आहे युनिफॉर्म चार्ज डेन्सिटी सिग्मानी आणि हा प्लेस कुठे केलेला आहे आपण, मीडियम मध्ये, डायलेक्ट्रिक मीडियम मध्ये, जिची परमिटिव्हिटी किती आहे, इप्सिलॉन आहे. बाय गॉस थेरम द नेट फ्लक्स थ्रू ए क्लोज सरफेस, आता आपण बघितलं आहे नेट फ्लक्स थ्रू ए क्लोज सरफेस फाय इज इक्वल्स टू किती राहते, क्यू अपॉन इप्सिलॉन नॉट. इप्सिलॉन नॉट इट इज द परमिटिव्हिटी फॉर एअर अँड व्हॅक्यूम, परमिटिव्हिटी दिलेली आहे इप्सिलॉन नॉट. दिस इज इक्वेशन नंबर 1. टू फाइंड द इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ऍट पॉइंट पी. आता आपल्याला, आता हा गॉसियन सरफेस आहे, ठीक आहे, हा गॉसियन सरफेस नाही, इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी आपल्याला इथं पॉइंट पी वरती काढायची आहे, बाहेरच्या सरफेस वरती काढायची आहे, या सरफेस, या स्पियरच्या बाहेर हा पॉइंट पी घेतलेला आहे आपण, ठीक आहे. ऍट ए डिस्टन्स स्मॉलर फ्रॉम द सेंटर ऑफ द चार्ज स्पियर, आणि याचा डिस्टन्स या स्पियर पासून किती आहे, स्मॉलर आहे. इमॅजिन द कॉन्सेंट्रिक गॉसियन स्पियर ऑफ रेडियस आर पासिंग थ्रू पी. आपण एक इमेजनरी गॉसियन सरफेस काढलेला आहे, डॉटेड लाईनने दाखवलेला आहे, ज्याची रेडियस किती आहे, स्मॉल आर आहे. लेट डीएस विथ अ स्मॉल एरिया अराउंड द पॉइंट पी ऑन द गॉसियन सरफेस. आपण एक स्मॉल एरिया घेतलेला आहे पॉइंट पी च्या भोवताल, जो कशावरती आहे, गॉसियन सरफेस वरती आहे. ड्यू टू सिमेट्री अँड द स्पियर बिगिंग कॉन्सेंट्रिक, द इलेक्ट्रिक फील्ड ऍट इच पॉइंट ऑन द गॉसियन सरफेस has same magnitude E and it is directed radially outward. आता आपण इथे डायग्राम मध्ये बघा, इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी आणि आपला हा एरिया, हे काय आहे, रेडियली आहे, रेडियली आउटवर्ड डायरेक्शननी आहे, म्हणजे अँगल बिटवीन द डायरेक्शन ऑफ ई आणि एरिया इथे किती राहील, 0 राहील. इथे अँगल किती दिसत आहे, डीएस आणि ई मधला, जसं आपण मॅग्नेटिक फ्लक्स इलेक्ट्रिक फ्लक्स काढलेला आहे आताच बघितलं आपण, तर तिथे अँगल किती झाला होता, थीटा झाला होता एरिया आणि इलेक्ट्रिक फील्ड मध्ये. इथे किती येईल, इलेक्ट्रिक फील्ड पण याच डायरेक्शनने आणि एरिया पण याच डायरेक्शनने, इथे अँगल किती राहील, 0 राहील. जर अँगल 0 असेल, द अँगल बिटवीन द डायरेक्शन ऑफ ई अँड डीएस इज 0, दॅट इज कॉस थीटा इज इक्वल्स टू 1. कॉस थीटा किती होईल, 1 होईल. हेच E डॉट ds इज इक्वल्स टू E ds cos थीटा, cos थीटा 1 आहे म्हणून काय येईल, E ds. द फ्लक्स आपल्याला माहित आहे, फ्लक्स d phi इज इक्वल्स टू E ds. हेच द टोटल इलेक्ट्रिक फ्लक्स थ्रू द गॉसियन सरफेस. हे काय झाला, फ्लक्स थ्रू स्मॉल एरिया ds. आता आपल्याला टोटल सरफेस मधून किती फ्लक्स पास होते ते काढायचं असेल तर आपण काय करू, याला इंटिग्रेट करू या इक्वेशनला. म्हणून फाय इज इक्वल्स टू काय, क्लोज इंटिग्रल ई डॉट डीएस इज इक्वल्स टू क्लोज इंटिग्रल ई डीएस इज इक्वल्स टू ई, बाहेर काढला आपण, क्लोज इंटिग्रल डीएस. डीएस इज द एरिया. एरिया किती आहे या सरफेसचा, याची रेडियस स्मॉल आर आहे, या डॉटेड लाईननी जो स्पियर दाखवलेला आहे त्याची रेडियस किती आहे, स्मॉल आर आहे. ते एरिया किती होईल त्याचा, 4πr स्क्वेअर. दिस इज इक्वेशन 2. इक्वेशन 1 काय आहे, फाय इज इक्वल्स टू क्यू अपॉन इप्सिलॉन नॉट, आणि इक्वेशन 2 काय आहे, फाय इज इक्वल्स टू ई 4πr स्क्वेअर. फ्रॉम इक्वेशन 1 and 2 equate this equation, q upon epsilon naught is equals to E 4πr square. Hence E is equals to q upon 4π epsilon naught r square. Hence E is equals to sigma into q आपल्याला माहित आहे, सिग्मा q is equals to काय, सिग्मा into 4π r square upon 4π epsilon naught r square. इथे काय होईल, 4 4 कॅन्सल होईल, पाय पाय कॅन्सल होईल, तर काय राहील इथे, E इज इक्वल्स टू सिग्मा आर स्क्वेअर अपॉन इप्सिलॉन नॉट आर स्क्वेअर. दिस इज इक्वेशन 3. दिस इज द intensity, electric field intensity.
at due to the uniformly charged spherical cell electric field intensity. आता आपल्याला दोन केसेस बघायचं आहे. इफ द पॉइंट P लाईज ऑन द सरफेस ऑफ ए चार्ज स्पियर. आता हा पॉइंट, हा जो P पॉइंट आपण या स्पियरच्या बाहेर घेतला, तो पॉइंट जर सरफेस वरतीच असेल, इथेच असेल, ठीक आहे. हा पॉइंट जर इथेच असेल तर काय होईल, रेडियस स्मॉल r इज इक्वल टू काय येईल, कॅपिटल R. हे r इज इक्वल टू स्मॉल r इज इक्वल टू कॅपिटल R. म्हणून इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी E इज इक्वल टू काय येईल, Q अपॉन, इथे जर आपण R ची व्हॅल्यू पुटअप केली खाली, Q अपॉन 4 पाय इप्सिलॉन नॉट, कॅपिटल R च्या स्मॉल r च्या जागी इथे काय, कॅपिटल R स्क्वेअर इज इक्वल टू सिग्मा अपॉन इप्सिलॉन नॉट. दोन्ही इक्वेशन मध्ये जर आपण व्हॅल्यू पुटअप केली, या इक्वेशन मध्ये पण बघा, इथे जर व्हॅल्यू पुटअप केली तर Q अपॉन 4 पाय इप्सिलॉन नॉट कॅपिटल R स्क्वेअर, आणि जर या इक्वेशन मध्ये पुटअप केली तर काय येईल, R स्क्वेअर कॅन्सल होईल, तर इथे काय सिग्मा अपॉन इप्सिलॉन नॉट. जर आता सेकंड केस, इफ द पॉइंट P लाईज इनसाइड द स्पियर. आता हा पॉइंट P आता आतमध्ये असेल, इनसाइड द स्पियर असेल, तर चार्ज डेन्सिटी किती राहील, 0 राहील, म्हणजे सिग्मा 0 राहील. म्हणून इंटेन्सिटी E काय राहील, 0 राहील. काय राहील, 0 राहील. म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी E इज इक्वल टू काय आहे, सिग्मा R कॅपिटल R स्क्वेअर अपॉन इप्सिलॉन नॉट R स्क्वेअर. जर पॉइंट चार्ज स्पियर वरती असेल तर किती राहील, E इज इक्वल टू Q अपॉन 4 पाय इप्सिलॉन नॉट कॅपिटल R स्क्वेअर, और E इज इक्वल टू सिग्मा अपॉन इप्सिलॉन नॉट. आणि जर पॉइंट इनसाइड असेल, स्पियरच्या आतमध्ये असेल, तर इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी तेव्हा किती राहील, 0 राहील. दिस इज ऑल अबाउट दिस टॉपिक. थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. ओके, बाय बाय.